दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्थिरता आणणे, परकीय चलनाच्या विनिमय दरामध्ये स्थिरता आणणे, यासाठी इलाइट ग्रुपमधील 44 देश एकत्र जमले. ब्रिटन वूड परिषदेमध्ये ठरलं, की आंतरराष्ट्रीय व्यापार इथून पुढे गोल्ड आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आपण करूया. आणि मग डॉलर आणखीन मजबूत झाला. पुढे 71च्या व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेला गोल्ड स्टँडर्डशी संबंध सोडून द्यावा लागला. याला निक्सन शॉक असे म्हणतात. 15 ऑगस्ट 1971 रोजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी अमेरिकेचा गोल्डशी असणारा संबंध तोडला. मात्र ओपेक राष्ट्रांना आणि सौदी अरेबिया देशाला अमेरिकेने सांगितले, क्रूड ऑइल तुम्ही डॉलरमध्ये विका, आम्ही तुम्हाला सुरक्षा प्रदान करू. यातून झालं काय? डॉलरचा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दबदबा वाढला. जगभरातील सुमारे 80% व्यापार हा डॉलरमध्ये होऊ लागला आणि डॉलर बादशाह बनला. ही आहे डॉलरच्या बादशहात गाजवण्याची आणि बनण्याची कहाणी. धन्यवाद.